आज पावन पवित्र आणि सुंदर दिवस म्हणजे आज एकादश आहे आणि एकादशीच्या महान पर्व काळावर कानिपनाथ बाबाच्या दरबारात आपण ही श्रीमद भागवत कथा नामस्मरण आपण करत आहोत। हे अनंत जन्माचं पुण्य माय बाप। एकादश शब्दाचा अर्थ काय आहे? एकादश 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11व मन, सगळे इंद्रिय एकत्र आणणं आणि आपल्या मुखानं नामस्मरण करणं याचं नाव आहे एकादश। 10 इंद्रिय एकत्र आणून मनानं नामस्मरण करणं याचं नाव आहे एकादश। उपवास म्हणजे काय? देवासोबत सहवास करणं याचं नाव आहे उपवास। आणि मंडळी, हा महान पर्व काळ आहे जी एकादशी। मंडळी, एकादशीची ही सुरुवात, एकादशी कशी धरायची आणि एकादशी धरल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत मंडळी, तर असं आहे। अयोध्या नगरीचा राजा, त्याचं नाव रुक्मांगद राजा। रुक्मांगद राजानं एकादशी धरली मंडळी आणि त्या एकादशी करता स्वतः देव प्रगट झाले त्या ठिकाणी। तर एकादशी कशी धरतात, तर रुक्मांगदाचे चरित्र या ठिकाणी आलेलं आहे। असं आहे मंडळी, रुक्मांगद राजा हा राजा होता, स्वतः एकादशी धरायचा। पत्नीचं नाव विंध्यावल्ली, ती एकादशी धरायची। 8 वर्षाचा मुलगा धर्मांगद, तो एकादशी धरायचा। अख्खे राज्यातले लोक एकादशी धरायचे। आणि कशी एकादशी धरायचे? निर्जला, नि म्हणजे नाही आणि जल म्हणजे पाणी, पाणी सुद्धा घ्यायचं नाही, अशी एकादशी धरायची। नमो नारायण। 2 माणसांना एकादशी नाही धरले तरी त्याला पातक लागत नाही। 80 वर्षाच्या पलीकडे वय झालेला आहे, दवाखान्यात पेशंट आहे आणि डॉक्टरना सांगितलं तुम्ही जर आता थोडं अन्न नाही खाल्लं तर प्राण जाईन तुमचा, तर त्या ठिकाणी औषध म्हणून जर थोडं अन्न खाल्लं त्याचा दोष लागत नाही। बरं, आणि 7 वर्षाचा खालचा मुलगा आहे, त्याला भूक सहन होत नाही, त्यानं जर एकादशी नाही धरली तर त्याला अपराध लागणार नाही। मग इकडे लक्ष द्या, आणि मग सगळ्याला एकादशी धरायची। असं अयोध्या नगरीमधले सगळे लोक मंडळी एकादशी धरायची। आणि त्या एकादशीचा परिणाम असा झाला की सगळ्यांचं आयुष्य वाढू लागलं आणि एकही माणूस मरायला तयार नाही। आदल्या दिवशी राजाने सांगायचं, दशमीच्या दिवशी दौंडी पिटवायची गावामध्ये, ऐका हो ऐका, उद्या एकादशी आहे, वा, कोणी अन्न सेवन करायचं नाही, कोणी विषय सेवन करायचे नाही, एकादशी दिवशी कोणी झोपायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं, असे एकादशी नियम महाराज। आणि त्याचा परिणाम असा झाला मंडळी की अयोध्या नगरीमधला एकही माणूस मरायला तयार नाही। आणि असं असताना यमदादाला चिंता पडली। यमाचं काम काय असते मंडळी? एकच काम आहे, कोणतं? मानधनीमध्ये येणं आणि पुढच्या म्हातारीला उचलणं, संगच माणसं उचलायचं काम कोणाचं? यमाचं। लक्ष देऊन ऐकलं पाहिजे। यमानं विचार केला की या राज्यातलं कोणीच मरायला तयार नाही, आणि मग जर कोणी नाही मेलं आणि माझ्या मागे जर काही काम नाही लागलं तर भगवंत मला ड्युटीहून काढून टाकतील। यमदादा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, खरंच ह्या अयोध्या नगरीचं या एकादशीवर प्रेम आहे का? ब्रह्मदेवानं अप्सरा तयार केली आणि त्या अप्सरेला सांगितलं, मृत्यू लोकामध्ये जा
आणि त्या रुक्मांगद गाद्याची एकादशी मोड. महाराज दिसायला सुंदर, ती त्या ठिकाणी बागेमध्ये आलेली आहे. रुक्मांगद राजानं पाहिलं, अशी सुंदर स्त्री आपल्या मृत्यूलोकात दिसलीच नाही आतापर्यंत. राजा जवळ गेला, सौंदर्याला भुलला, लग्नाची मागणी केली. त्या अप्सरेने सांगितलं, राजा तू या अयोध्या नगरीचा राजा आहेस ना रुक्मांगद? हा, मी एक तुझ्यासोबत पाणी ग्रहण करून लग्न करीन, पण माझं एक वचन पूर्ण करावं लागेल. म्हणजे एक काय 2 वचन पूर्ण करतो, माझ्यासोबत लग्न कर. नाही म्हणजे एकच करायचं, पण आता नाही, मी सांगन त्यावेळेस. झालं. रुक्मांगद राजाचं त्या अप्सरेसोबत लग्न झालं आणि ते अप्सरा घेऊन रुक्मांगद राजा घरी आला. पहिली पत्नी होती विंध्यावल्ली, तिनं पाहिलं, महान पतिव्रता होती ती माऊली. मला म्हणे ठीक आहे, आता पतीची मता आणि अनुसरोनी पतिव्रता, म्हणजे मालकाची जी इच्छा होते का लग्न करायची, काय हरकत नाही. हातामध्ये ताट घेतलं आणि दोघायला गंध लावला, पूजन केलं आणि आतमध्ये घेतलं. मंडळी, जशी एखादी दासी काम करते घरामध्ये, त्याप्रमाणे पहिली पत्नी विंध्यावल्ली ही अप्सरेची सेवा करू लागली. आणि अशी सेवा करत असताना मंडळी, बघता बघता 6 महिने निघून गेले. आणि 6 महिने निघून गेल्याच्या नंतर हे दौंडीवाले दशमीच्या दिवशी, एकादश कशी असते, दशमीला 1 टाइम जेवायचं, एकादशीला पाणी घ्यायचं नाही, आणि द्वादशीला 1 टाइम जेवायचं. त्यावेळेस एकादशी व्रत पूर्ण. दशमीच्या दिवशी दौंडी पिटली आहे का? म्हणले काय सांगा, उद्या एकादशी आहे, कोणी अन्न सेवन करायचं नाही, झोपायचं नाही. त्या अप्सरेने सांगितलं, दौंडीवाले मामा, हा दौंडी बंद करा. अच्छा, आणि असं सांगा की कोणी एकादशी धरायची नाही, सर्वांनी जेवण करायचं, मस्त झाडाखाली झोपायचं. अगं म्हणले राजांचा आदेश आहे. म्हणजे मी सांगते त्यांना. आणि मंडळी, दौंडीवाले आले, राजे साहेब तुमची दुसरी पत्नीने सांगितलं एकादशी धरायची नाही. कधी? म्हणले आताच. लगेच ती हजर झाली. राजे साहेब, लग्नाच्या अगोदर तुम्ही मला एक वचन दिलेलं आहे की माझा एक शब्द तुम्ही पाळता. काय इच्छा आहे तुझी सांग? म्हणले माझी एकच इच्छा आहे की अयोध्या नगरीतल्या एकाही लोकांना एकादशी धरायची नाही, सर्वांनी जेवण करायचं आणि झोपायचं. राधा थरथरा कापू लागला. अगं 12 वर्ष झालं हे सगळ्यांचं आमचं व्रत चालू आहे. या व्रतावरच पाऊस चांगला पडतो, गायी दूध देतात, रोगी माणसं राहत नाहीत, माझी सगळी नगरी आनंदात आहे. राजेसाहेब, तुम्ही वचन दिलेलं आहे आणि तुमच्या रघुकुळातली रीत आहे, प्राण जाये पर वचन न जाये. आणि तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण नाही केली तर तुमच्या कुळाचं नाव नष्ट होईल, तुमच्या कुळाला डाग लागन आणि आजपासून रघुगण राजाचं कोणी नाव घेणार नाही. राजा थरथरा कापू लागला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. अगं एकादशी नको मोडू, दुसरी काय इच्छा आहे मी तुझी पूर्ण करीन. म्हणले नाही, एकादशीच मोडायला पाहिजे. मंडळी, हजारो सैनिक त्या ठिकाणी जमलेले आहेत, राज्यातले लोक जमले. राजेसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी, काय टेन्शन आहे, काय चिंता आहे? मला एकच चिंता आहे हो, माझ्या दुसऱ्या पत्नीने सांगितलं एकादशी मोडायची, आणि एकादशी मोडली तर माझा प्राण निघून जाईन, माझं सगळं तप केलेलं वायाला जाईन. एकादशी मोडली नाही पाहिजे. राजांना हात जोडे राणी समोर, अगं सगळं राज्य मी तुझ्या नावचं करून देतो, तुला वाटत असन तर हातामध्ये कमांडोळ घेऊन वनामध्ये तपश्चर्याला निघून जातो, पण ही एकादशी नको मोडायला लावू. आणि ते सगळा भाव बघितल्यानंतर राजाचा म्हणले, राजा तुझं एवढं एकादशीवर प्रेम आहे का? म्हणले हा. म्हणले मग एक काम कर, तू एकादशी धर, सगळ्यांना एकादशी धरायला लाव,
पण माझी दुसरी इच्छा पूर्ण कर. काय इच्छा आहे तुमची दुसरी? प्राण देण्याकरता तयार आहे. म्हणजे तुझा प्राण नाही पाहिजे, मग तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असणारा तुझा मुलगा राजा धर्मांगद, त्या धर्मांगताला माझ्या समोर उभा कर. बर, मी तुझ्या हातामध्ये तलवार देते. अच्छा, आणि त्याच तलवारीनं तुझ्या मुलाचं शिरच्छेदन कर आणि ते शिर माझ्या हातात दे आणि सगळ्या लोकांना नंतर सांग एकादशी धरायची. काय प्रसंग आहे बघा मंडळी. एक तर एकादशी मोडा, नाही तर स्वतःच्या मुलाचं शिरछेदन करून द्या. मंडळी, खाली रडत रडत बसला राजा. अरे एकादशी मोडू नये मग निरापराध असणारा, निष्पापी असणारा माझा मुलगा, त्याचं कसं शिरच्छेदन करू? ही बातमी विंध्यावलीला पहिल्या पत्नीला कळाली, जिचा मुलगा आहे तिला. राजाकडे धावत आली. मालक, धनी, चिंता करू नका, रडू नका मालक. हा, हजारो जणांची एकादश जर जशाला तशी राहत असन, 12 वर्षापासून आपली तपश्चर्या चालू आहे ना मालक, तुमच्या पाया पडते मी. राजाच्या पायावर डोकं ठेवलं राणी साहेबांनं आणि सांगितलं, मालक कृपा करून एकच काम करा. काय? माझा एकुलता एक मुलगा मेला तरी चालन, त्याचा प्राण गेला तरी चालन, पण सगळ्या लोकांची एकादशी मोडता कामा नाही मालक. मंडळी, जास्त तर रडू लागला. देवा, अरे एवढं मोठं संकट माझ्या जीवनामध्ये तू आणलंस, पण अनुकूल पत्नी मला दिलीस. माझ्या मुलाचा प्राण गेला तरी चालन, पण एकादशी मोडता कामा नाही. मंडळी, ही वार्ता बघता बघता मुलाच्या कानावर पडली. 8 वर्षाचा मुलगा धर्मांगत, आणि धर्मांगत बापाजवळ आला. बापाचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं. बाबा, बाबा मला बातमी कळाली. बाबा, बाबा 12 वर्षापासून सगळे लोक एकादशी धरतात ना बाबा. आपल्या गावात अन्न शिजत नाही ना बाबा. बाबा एकीच्याला कोणी झोपत नाही ना बाबा. पाऊस चांगला पडतो ना, आरोग्य सगळ्याचं चांगलं राहते ना बाबा. तुमच्या पाया पडतो मी. माझा प्राण गेला तरी चालन बाबा, पण एकादशी मोडू नका बाबा. मंडळी, कडकडून लेकराला मिठी मारली. सोन्या, एवढं संकट माझ्या जीवनावर आलं आणि स्वतःचा प्राण देण्याकरता तयार आहेस तू? हा बाबा, माझा प्राण गेला तरी चालन, पण एकादशी मोडली नाही पाहिजे. काय एकादशीवर प्रेम आहे बघा मंडळी. आणि बघता बघता ती अप्सरा समोर आली. राजा, कुठला विचार न करता ही हातात तलवार धर आणि स्वतःच्या मुलाचं शिरच्छेदन कर, नाही तर एकादशी मोड. बघा डोळ्यासमोर चित्र आणा मायबाप. त्या अप्सरेनं हातात तलवार दिली राजाच्या. थरथर थर हात कापू लागला. कोण असा जगातला बाप आहे हो की स्वतःच्या मुलाचं शिरच्छेदन करणारा, मुलाला मारणारा? मंडळी, हातामध्ये तलवार घेतली, थरथर हात कापू लागला. पत्नीनं सांगितलं पहिल्या, मालक मुलगा केला तरी हरकत नाही, एकादशी मोडू नका. पोरांना हात जोडले. बाबा उशीर लावू नका बाबा, माझा प्राण गेला तरी चालन, पण एकादशी मोडता काम नाही. अप्सरांनी सांगितलं, राजे साहेब लवकर छेदन करा, नाही तर एकादशी मोडा. धर्म संकट आलं. हजारो लोक समोर रडू लागले. प्रजाजन, आमचा किती राजा रुक्मांगद चांगला आहे, आणि देवा पांडुरंगा काय संकट आलं आमच्या राजावर. आणि सगळे रडू लागले. सर्वांनी डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी डोळे झाकले महाराज. आणि राजाला सांगितलं, राजा आमची मोडू दे एकादशी. म्हणले, नाही, माझा मुलगा गेला तरी चालन, माझा प्राण गेला तरी चालन, पण एकादशी मोडता कामा नाही. आणि सगळे रडू लागले, सगळे डोळे झाकले. आणि सगळ्या प्रजाजनांनी सांगितलं, राजे साहेब ही कथा, हा इतिहास, ही गोष्ट
आम्ही जगाला सांगणार नाहीत. अरे आतापर्यंत पाहिला सगळी प्रॉपर्टी मुलाकरता देणारा बाप पाहिला, स्वतःच्या किडण्या देणारा मुलाकरता बाप पाहिला, अरे स्वतःचं हृदय देणारा मुलाकरता बाप पाहिला. पण सगळ्या लोकांची एकादशी मोडू नये म्हणून स्वतःच्या मुलाचा प्राण घेणारा असा बाप पाहिला नाही, आतापर्यंत ऐकलं नाही आणि समोर ऐकू याची काही शाश्वती नाही. हा इतिहास आम्ही डोळ्यानं पाहणार नाही. मंडळी सर्वांनी डोळे झाकले. राजानं हातात तलवार घेतली, आकाश मार्गाकडे तलवार घेतली. आपले राजे साहेब लवकर, बाबा बाबा हात कापू देऊ नका, बाबा माझं शिर उडवा, बाबा विलंब करू नका. हा मालक माझा मुलगा गेला तरी चालन. आणि आकाश मार्गाने तलवार केली महाराज. आणि जशी तलवार समोर आता मुलाच्या मानावर जाणार, अहो त्यानं हात जोडलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत, बाबा उशीर करू नका. 8 वर्षाचा मुलगा आणि राजे साहेबानं आकाश मार्गाकडे तलवार केली आणि ज्या स्पीडनं तलवार आता खाली येणार, आता काही सेकंदामध्ये मुलाचं शिर छेदन होणार. तलवार वर गेली आणि त्याची सप खाली आल्याबरोबर अर्ध्यामध्ये भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान विष्णूनं वरच्या वर तलवार धरली मंडळी. आणि जशी वरच्या वर तलवार धरून देवाच्या बोटाला तलवार लागली, रक्त गळू लागलं आणि भगवान विष्णूनं वरच्या वरती तलवार धरलेली. काय अभंग आहेत बघा. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला, तेने परमानंद प्रगटला. मंडळी भगवान विष्णू प्रगट झाले. राजा स्वतःच्या मुलाचं शिरच्छेदन कशाला करायला? म्हणले एकादशी मोडू नये म्हणून. तुला कोण सांगितलं? म्हणले आमच्या पत्नीनं अप्सरेनं. तुला कोण सांगितलं? म्हणले ब्रह्मदेवानं. ब्रह्मदेवाला बोल. तुम्हाला कोण सांगितलं? म्हणले यमदादानं. यमाला बोल. यमा हे काम तुला कोण सांगितले? म्हणले माझी ड्युटी जाऊ नये म्हणून हे काम केलं. आणि मग भगवान विष्णूचे डोळे भरून आले. रुक्मांगदा, अरे तुझ्यासारखा एकादशी धरणारे या जगात पाहिला नाही रे बाबा. अरे स्वतः एकादशी धरली, राज्यातल्या लोकांनी एकादशी धरली आणि एकादशी मोडू नये म्हणून स्वतःचा प्राण देणारा, मुलाचा प्राण घेणारा असा राजा पाहिला नाही. म्हणून रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला. गोपाळ कृष्ण भगवान की महाराज, ज्यांनी अशी एकादशी धरली त्याच्याकरता देव प्रसन्न होतो, त्याच्याकरता देव प्रगट होतो. मंडळी म्हणून ज्यांनी प्राण द्यायला तयार आहेत, जे त्या ठिकाणी मुलाचा प्राण घेण्याकरता तयार आहेत, असे रुक्मांगद गादा ही एकादशी धरलेली आहे. आता आपल्या एकादशी असतात, दिवसभर चरा, पण एकादशी काय पदार्थ वाढीत एकादशीचे बापा बापा. माऊली गेल्या वर्षी माझ्या परभणीला कीर्तन होतं एकादशीचं. आमच्या गावातला पांड्या म्हणला मी येऊ का? मी चल पांडू. पांडू नेला महाराज एकादशीला आणि मला फराळाचं वाढ. पांडू म्हणला महाराज आपल्याला एकादशी. मग पिठलं भाकर. मला शबास रे पांड्या. महाराज त्या मावशीने पिठलं भाकर वाढ. मला पांडू कर चालू. मला महाराज तुमचं येऊ द्या. ती मावशी म्हणजे भाकर भाकर. मला मावशी मला एकादश आहे ना. म्हणजे भगरीची आहेत. मला ठेवा 2. धिरड मला एकादश आहे ना. म्हणजे शाबदाण्यात मला ठेवा 3. पापड पाप मी एकादशी. म्हणजे महाराज तुमच्या करता 22 पदार्थ एकादशीचे केलेत. आणि जसे 22 पदार्थ माझ्या ताटावाट्याने घम 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 वास सुटला. आणि मग आमच्या शेजारचा पांडू म्हणाला महाराज मी धरू का एकादशी? मला हा आताच्या एकादशी. अहो एकादशी एवढ्या भानगडी बांधा सराव. आमच्या गावात एक जण माऊली एकादशी धरीन गेलं. त्याची बायको आली म्हणली महाराज येईल सांगा एकादशी धरायची. मला बेटा एकादशी धराव, चांगलं राहते, पुण्य वाढते, असं सगळं एकादशी महत्व सांगितलं. त्याने धरले नाही एकादशी. उद्या एकादशी म्हणलं 1.5 किलो शाबदाना अगोदर संध्याकाळीच भिजू घातला.
अर्धा किलो भगर, 2 डझन केळं, सफरचंद 1 किलो, काजू बदाम, चक्कू, 1 लिटर दही आणलं आणि तांब्याभर ताक आणलं. इकून आलाय की शाबदाना खालाय, तिकून आलाय की शाबदाना खालाय. 6 वाजता रात्री त्याला ॲडमिटच करावं लागलं. 2 सलाई 900 रुपये गेले. त्याची बायको म्हणली, महाराज पहिल्यांदा आमच्या मालकाला सांगा एकादशी मोडा. मला काय झालं म्हणले, ठसकलं तरी नाकातून शाबदाना निघाला. घ्या ऐकताय. म्हणून ज्यांनी व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी.